मान्य व्यासपीठ श्री सत्यम गांधी साहेब तत्कालीन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, सध्याचे सांगली मिरज कुपवाडचे महानगरपालिका आयुक्त, त्यानंतर विशाल खत्री साहेब प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, सुनील कोळी साहेब तहसीलदार डहाणू, अमोल पाटील साहेब तहसीलदार. तर लास्टच्या कार्यक्रमापर्यंत कार्यक्रम कसं यशस्वी करायचा हे त्यांच्याकडून आम्ही शिकलोय. स्टार्टिंग ज्यावेळेस शाळा आम्ही व्हिजिट केली, वरवाडा शाळा, प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्यांनी वेगवेगळं त्यांचं एक व्हिजन होतं. मी सरांना म्हणलं, सर एक मिशन स्कॉलरशिप आपला प्रकल्प आहे आणि तो आपण राबवूया यावर्षी. ज्यावेळेस वरवाडा शाळा बोलली व्हिजिट केली, त्यानंतर तिसरीच्या वर्गामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो, सरांनी स्वतः विद्यार्थ्याचं वाचन घेतलं आणि त्या वाचनामध्ये सरांच्या अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की विद्यार्थ्यांना पहिलेचे बुक्स वाचता येत नाही आणि आपण काय मिशन स्कॉलरशिप हा प्रकल्प करणार आहे. सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की आपण जर हा एक वेगळ्या त्यांच्या नाविन्य कल्पनेतून आपण व्ही स्कूलचं एक एज्युकेशनबद्दल प्रोग्राम राबवला आणि तो जर आपण 3 वर्ष कंटिन्यू ठेवला, तर सरांनी त्यावेळेस शब्द दिला होता की ज्यावेळेस तो 3 वर्ष जातील त्यावेळेस 5वीतले विद्यार्थी 70% स्कॉलरशिपला पात्र ठरतील, हे सरांचा शब्द होता. त्या फूड पॉयझनिंगचा एक प्रकार झाला होता आमच्याकडे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सर पालकमंत्री महोदयांच्या मीटिंगसाठी मुंबईला गेलेले होते. रात्री 10 वाजता आले आणि तेव्हा त्यांनी सांगितले की आपल्याला व्हिजिटला जायचं आहे. म्हणजे रात्री 3-3 वाजता विद्यार्थ्यांचे आरोग्याबाबत काळजी करून हॉस्पिटलला भेट देऊन याबाबतीत सरांना खरोखर शालूट सर. असे खूप हे माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, कारण सरांचा सगळ्यात जास्त सहवास मला लाभला. असं ज्यावेळेस लास्ट टाइमला आम्ही शाळा व्हिजिट केली, आमची बांधकामची टीम होती, आमचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सर होते, की काही शाळा अशा होते की त्या शाळेमध्ये मुले पण तिथेच शिकतात, तिथेच झोपतात, पण हे सरांना वातावरण चेंज करायचं होतं. म्हणून बिराजदार भाऊसाहेब बोलले की त्यांच्याकडे सर्वात अगोदर प्रश्न असायचे की शासकीय जमीन कुठे, हे फक्त आमच्या शाळेसाठी सरांनी केलेले. एवढी त्यांची होती. संबंधित तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, सर्कल असतील, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांची मीटिंग घेऊन शाळेसाठी आम्हाला जमीन कशी भेटेल यासाठी सरांनी खूप फॉलोअप घेतला त्या गोष्टीबद्दल. असं माझे दोन गोष्टी सरांसाठी राहून गेलेले आहेत की माझ्या शिक्षकांना सरांचं मार्गदर्शन लावायचं होतं शनिवारी, पण ते मिळालं नाही. मी सरांचं यूट्यूबला खूप काही ऐकलंय मार्गदर्शनचं. शेवटची सरांना एक रिक्वेस्ट केली त्याची सॅटरडे करू आणि सरांची 2 दिवसापूर्वी ऑर्डर आली. खरोखर हा माझ्यासाठी खूप हे होता. मी सरांना एक विनंती करतो, ज्यावेळेस नेक्स्ट टाइम ना सर त्यावेळेस माझ्या शिक्षकांना फक्त एक मोटिवेट करून द्या सर, की तो चार्ज तुमचा कमीत कमी 2 ते 3 महिने आमच्यासाठी राहील सर. आणि आमचे जे दुसरे नवीन तत्कालीन